नमस्कार. जय महाराष्ट्र. राज्यामध्ये निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे, परंतु यातच ठाकरे गटासाठी एक मोठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. जाणून घेऊया सविस्तर अपडेट. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर रोज नव्या राजकीय घडामोडी बघण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवीत यशाची पुनरावृत्ती करण्यास काँग्रेस सज्ज आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने नुकताच एक अंतर्गत सर्वे केला आहे. यामध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचे संकेत दिले आहे. परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये सर्वात खाली म्हणजे तिसऱ्या नंबरला राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने एक अंतर्गत सर्वे केला आणि त्यामध्ये हा निकाल समोर आला आहे. याचाच अर्थ काँग्रेस 1 नंबर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 नंबर आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना 3 नंबर अशा क्रमाने जागा वाटप होणार असल्याचं समोर येत आहे. या सर्वेनुसार काँग्रेसला राज्यात 288 पैकी 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 55 ते 60 जागा मिळण्याचा संकेत वर्तवला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना राज्यात केवळ 32 ते 35 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेमध्ये वर्तवण्यात आली आहे. आपल्याला काय वाटतं? महाविकास आघाडीमध्ये कोणता सर्वात मोठा पक्ष ठरेल? यावेळेसही काँग्रेस बाजी मारेल का, की उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वात जास्त जागा मिळवेल? आपलं मत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि येणाऱ्या निवडणुकींमध्ये कोणाचं सरकार येईल आपल्याला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या घडामोडी दररोज बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.